हा पटेल, ते लक्ष्मण हाके प्रचंड वैफल्यग्रस्त झालेले दिसत आहेत. तुमच्या विरोधात त्यांनी वाडी गुंठेमध्ये उपोषण करून स्वतःला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आता ते मार्केटमधून बाहेर पडतात का असं चित्र एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय नगरमध्ये. काय सांगा? आमच्या पुढे सध्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलंय आम्ही, आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या, की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा. कोणाला पांघरायचं हातरायत नसेल ते द्या, कोणाला कपडे नसतील तर द्या, कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या. आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू. त्याच्यामुळे यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. हे रशिदीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नावं घेते, मग आम्हाला त्याच्यात वेळ नाही. इथं संकट शेतकऱ्यावर आहे, मी त्या कामात आहे सध्या. पण काही तरुणांनी हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. अद्याप तरी तरुण अज्ञात आहे, मात्र साहजिकच त्यांची सुई आरोपांची कुणाकडे वळू शकते हे माहिती आहे. नाही हो, मी सांगितलं तुम्हाला, एक तर मी आजारी आहे. त्या उपोषणामुळं हमेशा केलेल्या उपोषणामुळं शरीरात अनेक वेदना आहेत. त्याच्यामुळं ना मी आजारी, मी ॲडमिट. त्यामुळं मला बोलायला जास्तीचा हे होतं, पण मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे, आणि विचारू पण नका दे. ते असल्या बेकार लोकांकडं आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे. गोरगरिबांचं शेतकरी आता इथं खूप संकटात आहेत, त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्या विषयात मी सांगितलं ना, हे असल्यांचं काही खरं नसतं. आम्हाला इथं आता शेतकरी संकटात आहे ते बघायचं आहे, आरक्षणाचा विषय ते बघायचा आहे. हे काय हे असल्या लोकांकडं लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळ्याच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे. तर कोणाला टाईम आहे हल्ला फाल्ला करायला? कोण टाईम हे न असल्यावर कोण शितूर करीत असते? गोत काय दगड टाकेन कोण? उद्या ओबीसीचा मेळावा होतोय बीडमध्ये मोठा, आणि महामोर्चा ते काढणार. प्रतिक्रिया त्याच्यामध्ये भुजबळ, त्यानंतर धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते एकत्र येतात. मेळावा बीडला होतोय, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती. त्याचं कारण पण सांगतो. कारण ते येवल्याचा अलिबाबा म्हणला त्या दिवशी, हे मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा, असं एक ते त्या दिवशी म्हणलं. तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे. कुठं मेळावा आहे त्यांचा बीडला का कुठं, त्याच्यावरती बारीक लक्ष आहे, आणि लक्ष ठेवून पण आहे, आणि कधी मराठा विसरणार पण नाही. की त्या व्यासपीठ असं आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावरीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मग कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा? कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा लक्षात ठेवणार, कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातोय. आहेत ना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका. कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी. परत मग आता हैदराबादचा JR काढला, या JRच्या विरोधात, म्हणजे मराठ्यांचं वक्तव्य व्हावं, मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नये म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे. आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे. कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो, आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला घेणार आहे, तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो. मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो, त्याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसी नेते जर जाणार असले, तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे. जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल, त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये, त्याच्यामुळं तो कुणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या येवल्याच्या व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो.
त्यामुळं बारीक लक्ष राहणार आहे. जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शीट मराठे पाडणार. पाठीला धमकीवाजा इशाराच म्हणायचं. त्यांनी दिला का? ते येवल्यावाल्यानं नाही दिला का? मी आधी दिला का नाही? जे जे मराठा आरक्षणाला मराठ्याचे नेते साथ देते त्यांना धडा शिकवा. अलिबाबा म्हणला येवल्याच. मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आहे आमचं, बारीक लक्ष आहे. आणि कधीच मराठी विसरणार नाहीत. कारण आमचं GR मराठवाड्यासाठी काढला आहे, आरक्षणासाठी, लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या. आणि त्यो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. मग आम्ही लक्ष ठेवणारच ना. कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शीट मराठ्यांचे लोक पाडणार, धडा शिकवणार त्याला. हा मोर्चा मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, हे ठाम आहे का तुमचं म्हणणं? त्याचंच म्हणणं आहे, त्यानेच घेतलाय. माझ्या म्हणण्याचा काय संबंध आहे? तेच म्हणतोय. नाही, मग असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे. मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी? मग त्याला कळत नाही का? अक्कल नाही का त्याला? काय शेण खातो देव अलिबाबा? त्याला कळत नाही का? तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो? तेव्हा म्हणला ना, जे मराठा आरक्षणाला नेते मराठ्याचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा. मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जातात याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो. आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना. आहेतच आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका आहेत. जे जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद, पंचायत समितीची सीटं पाडणार आहेत. कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मेळावा आहे. तिथं जर ओबीसी नेता जातो म्हणजे बघा ना, बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठ्यांचे मतं लागतात निवडून यायला आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात. म्हणजे काय आम्ही काय बोळ्यान दूध पितो का मराठी? बीड जिल्ह्यातले असो, मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो. म्हणजे तुम्ही इकडे विरोधात आमच्या जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही सीटं पण देणार निवडून द्या म्हणून. त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जातंय. आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याचे जिल्हा परिषद, पंचायत समितीला सीटं मराठी पाडणार, 100% पाडणार. आणि महाराष्ट्रातला ओबीसी नेता कोण त्या व्यासपीठावर जातोय मग तो कोणत्या जातीचा आहे त्यांनी दिलेली सीटं, मग तो राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजप असो, शिवसेनेचे असो, त्यांनी दिलेली सीटं आम्ही 100% पाडणार. कारण आमच्या विरोधात जातो ना तो. जवळपास तो 50% कार्यक्रम हो अजितदादा पवार पुरस्कृत कार्यक्रम आहे. कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत. बघू आता कसं काय सीटं बी आमच्या विरोधात पाठवता का लोकाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला? कोण कोण लोक पाठवतोय? गावागावातले बी मराठी लक्ष ठेवणार आहेत. कोणत्या कोणत्या जाती धर्माचे लोक जाते, काय काय करते, कसं कसं करते. मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण गेलतं त्या नेत्याची सीटं पाडून टाकणार आम्ही. इकडं नाही जमत त्याला जायला येवल्यावाल्याला. धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे. ते लेकरू जालन्यात बसून मारायला लागले उपोषण करून. तिथं एसटीतलं आरक्षण द्या मला, त्याला वेळ नाही. इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं, तिथं वेळ नाही त्याला. इकडं बरा जातो, फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी. बाकीच्याचं काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे. अजितदादा पुरस्कृत कसा हो? आणि मग सगळे त्याचेच लोक दाखवायला लागले त्या बोर्डावर. कुणाचे लोक आहेत? मराठे काय येडे आहेत का काय? त्याचेच नेते आहेत सगळे 50% तर. आम्ही बघतो ना आता कोण कोण नेते जातात ना. तो म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा येवल्यावाला. आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही. आणि राहा ना तुम्ही उभा जिल्हा परिषद, पंचायत समितीला तुम्ही तिकीटं द्या. मग आम्ही बी सांगून द्या ना मला. ज्या वेळेस आम्हाला आमचा GR काढला हैदराबादचा, आरक्षण मागत होतो त्यावेळेस येवल्यावाल्याने बीडला येवल्यावाल्याने मेळावा ठेवला. त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं. मग आज कसं काय जिल्हा परिषद, पंचायत समितीला, नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो? उद्या बघतोच ना कोण कोण व्यासपीठावर आहे. बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो? परळी मतदारसंघातला कोणचा जातो ओबीसीचा नेता? कोण माजलगाव गेवराई मतदारसंघातला जातो? कोण आष्टीतला जातो? आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसी नेता जातो? मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत? महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठ्याच्या विरोधात कोण कोण उद्याच्या मेळाव्याला जातोय हे बघतो ना आम्ही पण. आणि मग तू आता त्या मेळाव्याच्या जातो ना मराठ्याला आरक्षण देऊ नये म्हणून,
नेता ओबीसीचा, तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागायली आहे आणि तो उभा केलेली सीट बी कशी निवडून येतात बघतो आम्ही. गॅजेटचे सर्टिफिकेटचं काय झालं पुढे? तुम्ही अल्टिमेटम दिला होता 17 सप्टेंबरचा. होईल, सगळं होईल. मराठवाड्यातले मराठे आरक्षणात जाणार. थोडा धीर धरा, सगळंच बोलणार नाहीये मी. होणार आणि मराठे जाणार सुद्धा, आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार. सर्टिफिकेट निघालं का एखादं? सगळं होईल. मी काही सांगत नाही. समाजाला मी आतापर्यंत दिले, पुढेही देणार आहे. सगळं होईल. दसरा मेळाव्याचं काय पडेल? शेतकरी खूप संकटात आहे, त्याच्यामुळे दसरा मेळावा जसा होईल तसा. मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलंय की शेतकरी संकटात आहे, त्यांच्या मदतीला जा. जास्त काम तिकडं करायचंय. जी मदत करता येईल ती. आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या. आपल्याला मूठभर पायलीभर बाजरी ज्वारी देता आली तर त्याला द्या. त्याला तेलमीठ द्या, कपडे द्या, त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या. तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे 10-5 रुपयाचं ते द्या. कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आहे, आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची हे काय बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी संकटात आहे. ज्याला शक्य आहे ते दसरा मेळाव्याला येईल. यावेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकदीनं या. 2000 लोक असू, 1000 असू, नाही तर 500 असू, परंपरेप्रमाणे नारायणगडावरती दसरा मेळावा होणार. फक्त शेतकरी संकटात आहे, याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शेतकरी अडचणीत नाही 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 रद्द होणार नाही. कारण ती परंपरा आहे. दसरा मेळावा रद्द होणार नाही, परंपरा आहे. परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही. कारण शेतकरी संकटात आहे. ज्यांना शक्य आहे ते येतील दर्शनासाठी, किंवा वर्षातून एकदा आपली गाठभेट होती दसरा मेळाव्यात. आपलं एकमेकाला नवीन विचाराची देवाणघेवाण होती. नवीन पर्व सुरू होतं आहे आपलं दसऱ्याच्या निमित्तानं. आपल्याला पुढची दिशा ठरवता येते. त्याच्यामुळं ज्यांना शक्य आहे ते येतील. ज्यांना शक्य नाही, शेतकरी संकटात आहे, ते येणार नाहीत. त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा, पण दसरा मेळावा होणार आहे. दुसरीकडे पण दसरा मेळावे होतात बऱ्याच ठिकाणी. मुंबईला असेल, बीड जिल्ह्यात असेल, मोठी गर्दी वगैरे हे सगळे प्रकार होतात. त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांवर बुर्दन पडेल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, शेतकरी ते काय त्याचे आपल्याला काय देणे घेणे. कोण दसरा मेळावा मोठा घेतो लहान घेतो. आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो. आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणी ते संकटात आहे. त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसऱ्याला नारायणगडावर येईन, ज्याला शक्य नाही ते येणार नाहीत. शेतकरी प्रचंड संकटात, आपण कुठंही करायचं. त्यामुळे यावेळेस एवढं वर्ष जसं होईल तसा होईल, छोटा मोठा. आणि ते त्याचा प्रश्न नाही. ते कोणाला घ्यायचं आणि कोणाला दसरा मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा, त्याचा प्रश्न आहे. आमचा असा छोटा मोठा होणार फक्त.